पहाटेच्या वेळी म्हैस कधी इली होती ते पण माहीत नव्हतं आणि सकाळी उठून बघतो तर काय हे छोटंसं पिल्लू बिंडकुळीसारखं झोपलं होतं। त्यानंतर इकडे सकाळी सकाळी गॅस पण संपून गेला होता, त्यामुळे काय आज सगळा स्वयंपाक चुलीवरच बनवावा लागणार होता। आणि चहाच्या पातेल्याला आधी मी माती लावून घेतली, कारण ते जास्तच काळं होऊन जातं, त्यामुळे आधी माती लावली तर ते नंतर घासायला बरं पडतं जरा। चूल तर बाहेर आहे, मग हे सगळं घेऊन जायचं परत आणून ठेवायचं, त्यापेक्षा इथेच चहा पावडर आणि साखर टाकून घेतली होती मी पातेल्यात। आणि हे चूल झाली आहे मोठी आणि चहाचं पातेलं झालंय छोटं। जास्त करून चुलीवरती स्वयंपाक करत नाही, त्यामुळे चूल काही चांगली घेतलेली नाहीये, छोटं आहे ते अजून। छान आहे का बाळ? म्हशीच्या त्या छोट्या बाळाला पाहून देवराजची ही अशी काहीशी रिॲक्शन होती। आणि आता हे बाळ उठायला बघत होतं। त्यानंतर इकडे पटकन आधी भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर चपात्यांसाठी पीठ मळून चपात्या पण बनवून घेतल्या। त्यानंतर इकडे म्हशीची पहिली धार काढली होती, त्याचा तर काय लगेच चीक बनवणार नव्हते, ते गाळून फ्रीजमध्ये ठेवून दिलं। आणि इकडे संध्याकाळच्या वेळेला त्या दिवशी घाणा बांगड्यांना गेलेली नवरी माघारी आलेली। लग्नाला तर काय मी गेले नव्हते, पण म्हटलं चला आता हळदी कुंकवालाच जाऊयात, मग तिकडे जाऊन आलो। चलो तर बाय। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा।